शुक्रवारी हे सिद्ध उपाय करा. घरात होईल पैशाचा वर्षाव आणि व्यवसायात वाढ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शुक्रवार देवी लक्ष्मी आणि शुक्रदेव यांना समर्पित आहे. माता लक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी म्हटली जाते, तर शुक्राला भौतिक सुखांची स्वामी म्हटले जाते. या दोघांची कृपा राहिली तर जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही. लाल किताबमध्ये कुंडलीत शुक्राचे स्थान मजबूत करण्यासाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही सिद्ध उपाय सांगण्यात आले आहेत. लाल किताबाच्या या सिद्ध उपायाने तुमच्या नशिबाचे दार उघडेल आणि घरात कामाच्या ठिकाणी पैशांचा पाऊस पडेल. जाणून घेऊया शुक्रवारी कराव्या लागणाऱ्या लाल किताबाचे हे उपाय. लाल किताबमधील या उपायाने आर्थिक अडचणी दूर होतील. जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल आणि पैसे मिळवण्याचा कोणताही मार्ग सापडत नसेल तर 21 शुक्रवारपर्यंत महालक्ष्मीची पूजा करा आणि केशर असलेली खीर आणि साखर अर्पण करा. यानंतर 9 वर्षांच्या 5 मुलींना खीर आणि साखरेचा प्रसाद द्या. त्यानंतर घरातील ज्येष्ठ महिलेला प्रसाद द्या आणि मग संपूर्ण कुटुंबाने तो प्रसाद घ्या. असे केल्याने आर्थिक समस्या हळूहळू संपुष्टात येतील आणि पैसा मिळण्याचा मार्गही मोकळा होईल. लाल किताबमधील या उपायाने आर्थिक चणचण दूर होईल. शुक्रवारी आणि उपवासाच्या दिवशी स्वतःला आणि तुमच्या घराला पूर्णपणे स्वच्छ आणि शुद्ध ठेवा. तसेच घरामध्ये सुगंधासाठी परफ्यूम किंवा अत्तर वापरा. यानंतर महालक्ष्मीचे पूजन करा. लक्ष्मी मंदिरात 11 कमळाची फुले अर्पण करा आणि 9 वाटी तुपाचा दिवा लावून प्रार्थना करा. तसेच पांढरे वस्त्र दान करा आणि 2 मोती वाहत्या पाण्यात वाहू द्या. असे केल्याने तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. लाल किताबाच्या या उपायाने व्यवसायातही प्रगती होईल. जर व्यवसायात वाढ होत नसेल तर शुक्ल पक्षातील शुक्रवारी कामाच्या ठिकाणी, कारखाना, दुकान, व्यवसाय इत्यादींच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला थोडे गव्हाचे पीठ ठेवा. आणि हे करताना लक्षात ठेवा की हे करताना कोणीही तुम्हाला पाहू नये. यासोबतच पूजेच्या घरी किंवा पूजा असलेल्या ठिकाणी श्रीयंत्राची स्थापना करा. असे केल्याने तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील. लाल किताबच्या या उपायाने करिअरमध्येही होईल प्रगती. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगली बातमी मिळत नसेल किंवा तुमच्या नोकरीत प्रगती होत नसेल तर शुक्रवारी स्टीलचे लॉक आणा. परंतु हे लक्षात ठेवा की ते खरेदी करताना किंवा उघडल्यानंतर ते योग्य आहे की वाईट हे तपासू नका. शुक्रवारी रात्री आपल्या बेडरूममध्ये ठेवा आणि नंतर शनिवारी धार्मिक ठिकाणी ठेवा. कोणी उघडले की तुमच्या नशिबाचे कुलपही उघडेल. असे हे लाल किताबामधील धनप्राप्तीचे उपाय नक्की करून बघा आणि इतरांनाही शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.